नमस्कार मैत्रिणींनो, किचन फ्लावर अशामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी रेसिपी शेअर करत आहे बदाम बटर कुकीज। तर मी अर्धी वाटी बदाम बटर घेतलेला आहे, त्याला छान मी फेटून घेतलेला आहे, फ्लफी करून घेतलेला आहे आणि एका मिक्सी पॉटमध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हिरवी वेलची घातली आहे टेस्टसाठी आणि ह्याच्यात आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे आणि हे पावडर आपल्याला त्या बटरमध्ये थोडं थोडं मिसळवायचं आहे। एका हाताने आपल्याला मिसळवायचं आहे, एका हाताने टाकायचं आहे आणि आपल्याला हे इतकं फेटायचं आहे की त्याला फ्लफीनेस आला पाहिजे। हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला फ्लफी आली पाहिजे, एकदम सॉफ्ट तो सारण झालेला पाहिजे। आणि याच्यामध्ये मिसळत असतानाच आपल्याला थोडं मी 1 वाटी मैदा याच्यामध्ये घेतलेला आहे, तर थोडं थोडं आपल्याला मैदा त्याच्यात ॲड करायचा आहे। एका जाड्या कढईमध्ये मी नेहमी करायचं जे मीठ असते आपलं ते मीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मीठ थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये जाळी ठेवायची आहे आणि हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी मैदा चाळून घातलेला आहे आणि याचा छान नरमसर हलगद हाताने गोळा मळायचा आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला त्याला हव्या त्या आकारामध्ये आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे। आणि आज आपल्याला वरती मी थोडासा त्याला बदाम लावत आहे आणि आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला हे बेक करायचे आहे त्या प्लेटला मी थोडंसं बटर लावून ग्रेस करून घेतलेलं आहे। छोटे छोटे गोळे करून त्याला थोडं वाटीने प्रेस केलेलं आहे आणि आपल्याला सर्विंग डेकोरेशनसाठी म्हणून मी थोडंसं वरती बदाम पण चिटकवलेले आहे डिझाईनसाठी। आणि हे आपले बदाम बटर कुकीज 10-15 मिनिटात लवकरच होतात। मंद गॅसवर करायचे आपल्याला हे आणि हे लवकरच होतात। रेडी आहे बदाम बटर कुकीज। तर कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा।